ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तिची सीमाच पार करते. म्हणजे माझं म्हणणं होतं तुकोबऱ्यानं नव्हतं एवढ्या खाली जायला पाहिजे, पण माझं बिचाराचं कोण ऐकायचं? मीच तुकोबऱ्याच्या एका अभंगावरती आयुष्यभर कीर्तन करतोय, मी माझं कोण ऐकायचं हो? पण तुकोबऱ्या का खाली गेली असतील याचा विचार आपण जरा करूयात. बाबा आधीच सांगितलं नाही ऐक, मग पाया पडले राहू. अधिकार नाही आपला, त्यांनी आपल्या पाया पडावं, तरी बी पाया पडले. सांगितलं लागून या पाय, तरी ऐकलं नाही. मग म्हणतात किती सांगू तरी नाही, कधी शिवी दिली. आणि मग जरा ज्यावेळेस सगळे पर्याय थांबतात का त्यावेळेस जरा निर्वाणीचं बोलावंच लागत. मला एक सांगा, महिला मंडळ गोळी जरा कडू लागते खाताना, बरोबर आहे ना? लागते ना, पण तरी खावी लागते. का बरं? कारण ती माणसाला काय करते, आजारापासून सुटका देते. गाड्या हो तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा तरी बी इंजेक्शन घ्यायला भीती वाटतेच, कारण ते टोचत ना, पण तरी घ्यावं लागत. कारण का? कारण ती काय करते, नीट करते. तसं तुकोबऱ्यानं शेवटची गोळीने इंजेक्शन वापरलं. माझा पूर्वार्ध पाठ आहे, उत्तरार्ध कोणाचा पाठ असेल तर सांगून जा. तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नाम नवदे ज्याची वाचा. बोला ना, माहिती टेन्शन घेऊ नका, मी हाय, बोला तुम्ही, बोला. हा परत एकदा, हा चालू करा, आवाज द्या. हा बोला की, मी हाय की. बरं जाऊ द्या, ते माईक मध्ये जरा बोलाय भेटेत, मी काय भेट नाही. मला काय परत कीर्तन मिळावं अशी अपेक्षा नाही, कारण हलक्या हाताने दिवसाला 2 आहेत. हायत म्हणजे हायत, सगळ्यात सध्या ट्रेंडिंगला गडी हे वय. गावली 2 म्हणजे नको नको गावं लागते, तरी बी कीर्तन करावं लागतं. ऐकून जा गाड्या. सांगू का? अमोल शेटकुडे महागायत का? नाही तर लोक म्हणतील तुम्ही तिकडे ऐकलं नगर जिल्ह्यात इकडे सांगाय आणलं वय आपल्या गावात. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला हेच गावला काय? आपल्या तालुक्यात काय कमी होते काय? शेजारीच भरपूर कीर्तन करायचे, सगळे माझे मित्रच आहेत. पण तरी सांगून जातो, जरी राग आला तरी काय करू शकत नाही, आला राग तरी काय, मग ज्याचं त्यांनी बघून घ्या. अभंग असा आहे, नाम नवदे ज्याची वाचा, तो लेक दो बापाचा. तरी बी लोकांनी भजन केलं, तरी बी लोकांनी भजन केलं नाही. आता जरा तिसरा मोर्चा माझा नाथ बाबाकडे असेल, सगळ्या संतांना व्यवस्थित विचारणार आणि मग शेवटचा दिवस कसा गोड होतो ते सांगणार. तिसरे संत आहेत नाथ बाबा. नाथ बाबा जीवन नावाची संधी, जन्म मृत्यू निश्चित आहे. नामदेवराय म्हणतायत भजन करायला पाहिजे, तुकोबराय म्हणतायत भजन करायला पाहिजे. तुमच्याकडे मोर्चा आलाय, तुम्हाला विचारावं लागतंय, कारण मन आहे आपल्याकडे दोघात, तिसरा पाहिजे. म्हणून तुम्हाला विचारतो, तुमचं काय म्हणणं आहे? नाथ बाबा म्हणतात माझं तेच म्हणणं आहे ना, ऐका ना. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, बरोबर. नाथ बाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख येताना तुम्ही 8वा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ओ आई, पुढच्या तुम्ही 3-4 जणी वयस्कर आजी, मला एक सांगा बरं, जुन्या काळात वासुदेव घरी यायचा का? यायचा ना? ती टोपी असायची, तिला भारी मोरपीस असायचे, लय भारी सजवलेली टोपी राहायची. आणि बाबा पहाटे 4-5 वाजता यायचा, बरोबर ना? आपल्या जागा करायचं, पण गाणं लय भारी म्हणायचं. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या बारी दान पावलं दादा दान पावलं. होतं का? ते पिंगळे यायचे का? पिंगळे एका हातात कंदील असायचा, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम, बरोबर ना? सकाळी पहाटे 5-4 वाजता यायची. हा बाबा, आता येतो पिंगळा, आता येतो वासुदेव. आता काळ बदलून गेला, आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही, आता येतो सकाळ सकाळ बठरावाला, पोंग पोंग. सध्या बठरवाला माणसाला जागा करते, त्यामुळेच माणसं माणसात राहिले नाही. जुन्या काळात वासुदेव पिंगळायचा, तो नीती शिकवायचा, धर्म शिकवायचा, माणुसकी शिकवायचा, पैसा कसं कमवायचा शिकवायचं. लय गोड गाण होतं बघा त्या वासुदेवाचं. अरे वासुदेवाची ऐका बनी
अरे जगात नाही रामर दाम करी काम विड्या दाम करी कामर दाम करी काम विड्या दाम करी कामर पैशाची जादू लैनारी सनपुरांना याची हव जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे काम करी काम रे काम करी काम रे काम करी काम रे काम करी होती नाही गीत पैसा शिकवणारी गीतं होती माणुसकी शिकवणारी गीतं होती चांगलं काहीतरी शिकवणारी गीतं होती जुनी गाणीच भारी होती हो आताच्या गाण्याचं काही मेळच लागत नाही काय गाणी तर मला माझी जिंदगी परमार्थ करता करता गेली पण तरी बी कळली नाहीत कसली गाणी काय निघत काय माहिती एका गाण्याचा अर्थच मला लागला नाही अजून आर नाक्क मुखा नाकाचा मुका घे म्हणते का काय म्हणते काय माहित तरी गाबडी नाचल्याशिवाय नाही लुंगी डान्स आता नेमके धोतरण पेंट्या करून लुंग्या घालायच्यात का काय माहित काय गाणी निघतील ते सांगतात जुन्या काळातली गाणीच लय भारी होती हो जरा ऐका फिरत्याचा का वरती देशी मातेला कार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई बाई रोतला पायी काटा या आडवाटा नळदाचा गाणी कधी बी म्हणू द्या ते ऐकाविषयी वाटतात आणि मनाविषयी वाटतात कारण ही आमच्या वारकरी संप्रदायातली गाणी ते आचरामोर होणारी गाणी ही गाणी आता परत कोणी दुसरी ऐकत सुद्धा नाही जरा आपलं इथं या आपलं वासुदेव या प्रकरणापैकी चालू होतं बाबा तरी बी लोकांनी ऐकलं नाही आता शेवटी विचारतो गड्या वेळ खूप झाली शेवटी ज्ञानोबरायांकडे जाईल ज्ञानोबरा जीवन नावाची संधी जन्म मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेत पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे सगळे संत म्हणतायत भजन करायला पाहिजे आमचा चाललाय संसार आमचा चाललाय प्रपंच तुम्हाला काय वाटतं माऊली म्हणतात आम्ही प्रपंचाला कधी विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचं करीन आनंदे भरीन तीन लोक उलट माझं म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळेला माझं सांगणं आहे जितक्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासानं परमार्थ करा सायासे करशी प्रपंच देण्याशी हरीशीनं बसशी कवण्या जेवढ्या सायासनं प्रपंच करताय तेवढ्या सायासनं परमार्थ करा आणि जर तेवढ्या सायासनं परमार्थ करत असाल तेवढ्या अट्टहासानं जर परमार्थ करत असाल तर देव काय देवाचा बाप सुद्धा जसं नाथ बाबाच्या घरी पाणी भरत होता का तसं तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही पण तेवढा अट्टहास पाहिजे पण आपला अट्टहास चालला कुठला आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही काय काय माणसाचा संसार रुपये बहुसागर इतके बुडाले फुगून सुद्धा वर आले नाहीत तुमच्याकडे माणसं पाण्यात बुडाले फुगून येतात ना बाबा काय कायला सुधारणार बरं संसाराने ह्यांना पकडलंय ह्यांनी संसाराला पकडलं कसं माहिती माझ्या हातात गुळ आहे बघा बारका गुळाची ढेप तुम्हाला सगळ्याला माहित असेल त्या गुळाच्या ढेपीला जाऊन मुंगळ्यानं पकडलं आता किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची ढेप सोडतो ब्रह्मचारीत का सगळे किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची ढेप सोडतो अहो सोडीतच नाही वेळ प्रसंगी तोटापासून मुंगळा तुटून निघतो तरी गुळाची ढेप
सोडित नाही. आपलं बी तेच झालंय. संसार करता करता आपण एक दिवस संसारात मरतो, तरी आपल्याला देवाची आठवण होत, तरी आपल्याला देवाचं नाव घेऊ वाटत नाही. जरा सोपं सांगतो अजून. साप माहिती तुम्हाला? साप साप कुणाला खातो? म्हणा महाराजाला काय आता तेवढंच राहिले. साप कुणाला खातो? बेडकाला. गंमत आहे. सापानं बेडू बघितला, लपत 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 साप बेडकाकडे याला, बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं गिळला. राहिला किती? निम्मा. बरं राहिला निम्मा किती मिनिटात संपन? 2-4 मिनिटात संपन. लईच एखादा साप आळशी असेल तर 10 मिनिटं लावेन, पण कार्यक्रम करणार म्हणजे करणार. बरं एकदा सगळा सापानं बेडूक गिळल्यावर बेडकाचं अस्तित्व आहे? बेडकाचा सोडा. मी जगात आता महाराष्ट्रात एवढा फेमस आहे, कुठलं बी सोशल मीडियाचं ॲप घ्यायचं, कमीत कमी लाखाच्या पुढं फॉलोअर्स आहेत. एवढं असून सुद्धा जाता जाता डायव्हर करून गाडी चुकून धडकलीच आणि मी मेलोच. तसं मी मरत नसतो 5-50 वर्ष कसाच, पण तरी मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतील बॉडी आली. महाराज गेला, त्याच्या मेन गावाला महाराज गेला, पण महाराजाची काय आली? बॉडी आली. म्हणजे आपलं अस्तित्व राहत नाही. बेडकाचं राहणार आहे का? बरं आता जरा गंमत ऐकून जा. तेवढ्यात काय झालं, ती सापाच्या तोंडातला बेडूक आहे का, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकानी? येतंय डोक्यात का वरून चाललंय? काय केलं बेडकानं? जसा मी गुळ खाला एवढ्या वेळ त्यासाठीच हातात घेतला होता म्या. जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसं बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता जरा लक्ष देऊ नका. किती संपलाय बेडूक? राहिला किती? राहिला अर्धा. किती मिनिटात संपणार आहे? मग आता त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्तीचा येऊन गेला, पिंडाचा दिशाची पावला, आयाची जीव मागाजी जन्म गेला, एक मुक्तीचा येऊन गेला, दिशाची पावला, आयाची जीव बेडकाची म्हणताय वय? म्हणजे बाबू जेवला पत्र पालतच की. बेडकाचं नाही चाललं हो, हे बी आपलंच चाललंय. काय बेडकाच, त्या बेडकाच सोडून द्या. हे बेडकाचं बघा ना, काय बेडकाचं 40 गेलं, राहिले 60, आशा संपली. काय बेडकाचं 80 गेलं, राहिले 20, आशा संपली. काय बेडकाचं आज उद्या आली तरी बी आशा संपली नाही. काय बेडकाच्या सरनावर असल्यावर चाव्या काढून घ्यावं लागतात. दिना मेला केला का कवर, तरी बी चाव्या देत नाहीत. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. सुख करत माणसाला या संसारात मरावं लागत आहे, तरी सुखाची प्राप्ती होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती येते नाही केला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा मरावा लागत आहे, तरी सुखाची प्राप्ती होत नाही. कारण ज्या संसारातला अट्टहास करताना त्या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही किंवा ठाऊकची आहे संसार दुःखाचा नव्हे. मग महाराज सुख प्राप्त करायचं आहे, काय करावं लागेल? सुखरूपाई साधुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा. सर्व सुखाच्या अगर बापरक मध्ये, सर्व सुखाच्या अगर जनी म्हणे, सर्व सुखाच्या अगर म्हणे हरी सोनार, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नवीन. सुखाचा दुसरा पत्ता आहे सुख वसे हिची ठाई, बहुपाई संतांच्या. देवाला शरण जाण्या अगोदर संतांना शरण जा, संतांना धरून सुख भगवत रूपी सुखापर्यंत घेऊन गेला जा. महाराज म्हणतायत तुम्ही करताय हा प्रपंचातला अट्टहास आहे. आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला सरपंच बनवेल, आमदार बनवेल, खासदार बनवेल, मंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल, मुख्यमंत्री बनवेल, नवे जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल. पण प्रपंचातला अट्टहास तुमचा शेवटचा दिवस गोड करेल असं नाही. डायरेक्ट फुली मारतो. प्रपंचातल्या अट्टहासानं माणसाचा कदापि शेवटचा दिवस गोड होणार नाही. मग महाराज शेवटचा दिवस गोड करायचा आहे, काय करा? फक्त एक काम करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भविष्य सुख होय दुःखाचे. जसं येईल तैसा बोल रामकृष्ण. तुकोबर आहे, तुम्ही काय केलं? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवारी. बोलण्याची नाही देवाविना काही. रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, किंवा गायनाची उडी आपल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. आणि त्या भगवंताच्या नामचिंतनाची, भगवंताच्या नाम साधनेची फलश्रुती अशी झाली, आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं याज साठ के ना होता हास, याज साठ के ना होता याज साठ के ना होता, याज साठ के ना होता, याज साठ के
अधनी बबडोली साहेबा अधनी बबडोली साहेबा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही केला तो परमार्थातला अभ्यास केला आणि त्याची फलश्रुती आमचा शेवटचा दिवस गोड झाला. आतापर्यंत अगदी प्रमाणावरती बोलण्याचा प्रयत्न केला. एक थोड्या वेगळ्या पद्धतीनं फक्त मला सांगितले 12:30 का आधी संपवायचे, अजून उशीर करायचंय का? बर, मला सांगितलंय थोडं कीर्तन लांबवायचंय, कारण कीर्तनाला थोडं उशिरा सुरुवात झाली पावसामुळे वगैरे. मला फक्त खुनवा तुम्हाला ज्यावेळेस वाटेल बंद करायचं त्यावेळेस मी लगेच 1 मिनिटात संपवतो, ऐकून जा. आणि बसलेल्यांचा पण विचार करा, तुमच्या खुणवता ह्यांना किती वेळ बसवायचं ते. हा, ऐकून जा. अजून शेवटचा दिवस कशा पद्धतीनं गोड होऊ शकतो ऐकून जा. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताचे होते, देह कष्टविती परोपकारी. आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मग महाराज एखादं उदाहरण असं सांगा की जेणेकरून उत्तमची उरे कीर्ती मागे हे आमच्या लक्षात येईल. ऐकून जा. महिला मंडळ खास तुमच्यासाठी. 4 जानेवारी 2024, आता 25 आली एका महिन्यावरती. 4 जानेवारी 2024 रोजी एका स्त्रीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. 4 जानेवारी 2024 रोजी एका स्त्रीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकून आहात? आज मी सिंधुताईंना कीर्तनात सांगतोय कारण तसं ऐकून जा. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होती, कुणाला सांगत होते भाकर द्या रे, तुम्ही जर भाकर दिली तर मी ही जगेल आणि पर्यानं माझे छोटेसे लेकरू ते पण जगेल. पण हे जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी गडबड करतात. मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करता येणार नाही. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात महत्वाचं वाक्य ऐकून जा गड्या. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा, कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. विटेवरचा मालक तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचा नाही. मसन वाट्या जायची, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर तापायची, त्याच प्रेतातला एखादा जळता निकारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजी. एक दिवस मनात आलं, अरे काय जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार तेवढ्यात एका ब्रिज खाली एक भिकारी दिसला. मरणासन्न अवस्थेत आहे, हाक मारतोय, आवाज टाकतोय, हे कुणीतरी पाणी पाजारे, शेवटच्या घटका मोजतोय, कुणीतरी पाणी पाजारे. तो आवाज सिंधुताईंना ऐकला आणि विचार केला, ही सिंधुताई काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी मरूनही जाशील. तू मेल्यानंतर 5 मिनिटात म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, तुझा मालक सुद्धा तुला अग्निडाग द्यायला यायचा नाही, 5 मिनिटात राख होईल. काय जगलीस ग? पण चाललीस तर पुण्य करून जाणार. बाबा विचार केला, शेजारी पडलेली पाण्याची बाटली घेतली, त्या माणसाला पाणी पाजा लागली, पाणी पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे. आणि मेल्यानंतर ती भाकर सुद्धा माझ्यासोबतच सरणावरती जळायची ना. बारीक भोगा केला, त्या पाण्यात टाकली, त्या माणसाला खाऊ घातली. त्याचा परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते मेलं नाही, ते जगलं. आणि त्या जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी जर असा एखादा जगू शकते तर मी असे 1000 जगू शकते. कोण बोलतंय? सिंधुताई. याच्या पुढे ऐकून जा. जिला स्वतःला एक टाइम खायची व्यवस्था नाही का, ती म्हणते या जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तरुण मंडळी ऐकून जा गड्या, अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना, तर जगण्याला गंमत आणि विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहील नसती. आजही म्या बोलविल्या, वेदू बोले म्या, चालविल्या, सूर्य चाले म्या, हलविल्या, प्राण आले, जो जगात ते चालित आम्ही चेक. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अजूनही सगळं त्याच्या ताब्यात आहे म्हणून लोक कीर्तन करतायत, भजन करतायत, नाही तर लोकांनी सुद्धा केलं नसतं.
मरण्याचा निर्णय बाजूला केला. बाबा पुण्याला गेले, दगडूशेठच्या गणपतीला एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली. मांजरे ते ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. याला म्हणतात शेवट गोड करणं, याला म्हणतात जगणं. या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. एक आमच्या वारकरी संप्रदायात ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दने पायी मध्ये तसे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ. परत सिंधुताई होणे नाही गड्या, परत अनाथांची माय होणे नाही. जगता आलं तर त्या सिंधुताई सारखं जगण्याचा प्रयत्न करा, म्हणू शकाल. याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोडवा. आणि बाबा माझं काय भाग्य असेल मला माहित नाही गड्या, पण ज्या सिंधुताईनं महाराष्ट्र नाही, भारत नाही, भारताच्या बाहेर जाऊन जगाला मार्गदर्शन केलं का, जिनं जगाला उपदेश केला, जिच्या पुढे लाखो लोक उपदेश ऐकायला बसायचे, त्या सिंधुताईचं पुण्यस्मरण पुण्यात माझ्या कीर्तनानं पार पडलंय. कारण माझं जगणं तसं आहे. मी जगताना त्या मार्गावरती जगत असतोय. मी शेवटी निश्चित त्याचा उल्लेख करणार आहे, पण निश्चित जगायचं तर सिंधुताईसारखं जगण्याचा प्रयत्न करा. दुसरं उदाहरण आहे, 100% संपत्ती कमवली, 100 रुपये कमवले तर त्यातले 70 रुपये जगाच्या कल्याणासाठी वापरायचे. 100 रुपये कमवले तर भारतावरती जर एखादं संकट आलं तर त्यातले 70 रुपये भारताच्या संकट दूर करण्यासाठी, भारतातल्या गोरगरीब जनतेसाठी ज्यांनी खर्च केला ते रतनजी टाटा. 1 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. पण ज्या दिवशी निधन झालं का बाबा, त्या दिवशी भारतातल्या सगळ्या लोकांना स्टेटस ठेवलं होतं, या जगातलं सर्वात मोठं रत्न निघून गेलं. भारतच नाही, जगातल्या लोकांनी सुद्धा ठेवलं होतं की या जगातले एक रत्न निघून गेलं. एवढंच काय, लोकांनी अशी स्टेटस ठेवली होती, जर आता रतनजी टाटा स्वर्गात शिड्या चरून जात असतील तर वरून देव सुद्धा वाकून मुजरा करत असेल की या जगातली एक चांगली व्यक्ती या जगातली वर आली गड्या. जगायचं तर तसं जगा, म्हणू शकता. यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड व्हा. शेवटी मी निश्चित बोलून जाईल. या शेवट गोड करायचा, या जगात 3 प्रकारचं जगणं असतं. शेवटचा गोड कोणाचा होतो आहे का? 3 प्रकारचं जगणं. काही काही जणांचं जगणं शेणासारखं आहे, काही काही जणांचं जगणं गौरीसारखं आहे, तर काही काही जणांचं जगणं कापुरासारखं आहे. काही काही माणसाचं जगणं शेणासारखं, बाबा शेण पेटवायचं असं पेटतच नाही. आणि जरी पाष्टी वगैरे ही टाकून कांदा टाकून पेटावलंच तरी नुसतं धुपान. तसं काही काही जगणं असतं. ह्याला नीट नाही, त्याला नीट नाही, ह्याला काहीतरी म्हणून त्याला काहीतरी म्हणून, ह्याला डिवचिन त्याला डिवचिन, त्याला बोलून ह्याचा बांध करीन त्याचा बांध करीन, म्हणजे त्याचं तोंड म्हणजे जवळजवळ गावचा कुचर वाटाचं असतं. तसलं दळ भाद्र्यावानी जगणं कोणाच नसावं. 2 नंबरचं जगणं आहे गौरी. गौरी पेटवा कमीत कमी जगाला राख शिल्लक ठेवते. आणि 3 नंबर कापूर आहे. कापूर पेटवा जगाला ओझडही देतं आणि जगाला सुगंधही देतं. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जायची. निश्चित आईंचं जगणं 3 प्रकार 3ऱ्या नंबरचं होतं. निश्चित आई सुद्धा आज म्हणत असतील, यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड. एवढं सांगून एवढं बोलून सुद्धा महाराज तुम्ही म्हणाल नाहीच भजन केलं, नाहीच आम्ही चांगलं जगलो, तर मग काय, मग आमच्या बाप्पास तरी काय द्यायचं, आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी ठरलं त्यात आपल्या मुदलीत तोट. ठरले तेवढं हातात हाईत मध्ये आहेत, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल भजन करा. नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम, पण त्याला बसा नीट नाही. जागवार पजेरो जीप कंपासवाडी बुलट ठार क्रेटा इनोवा छोटा टिटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्चडीज BMW बेंझ रेडा हलिया आणि हलिया बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती जोडी ती निष्ठोरी. यमाची किंमत भाऊ झाला नाही त्या यमाची करू ना, तो बघतच नाही कोण आहे. लय हान त्यात लय. आणि अजून बी कळत नसेल तर आता जरा नीट ऐका, ऐकू द्या. हे जरी नाही काल मग दुसरा